नमस्ते बच्चों। बच्चों आप सब अच्छे हैं ना? अच्छा बच्चों, आप सब घर में पढ़ाई कर रहे हैं। तो बच्चों मैं आपके सामने नया पाठ लेकर आया हूँ। मेरा नाम है अब्दुल खादर जीलानी, श्री काशी महालिंग स्वामी प्रौढ़शाला बीतुर्गा, होळलकेरे तालुक, चित्रदुर्गा जिला। तो बच्चों 8वीं कक्षा तृतीय भाषा हिंदी वल्लरी, इस पाठ्य पुस्तक से मैंने आपको फिर एक नया पाठ लेकर आपके सामने हाजिर हुआ हूँ। हागारे मಕ್ಕಳೇ, ನಾನು ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ವಲ್ಲರಿ 8ನೇ ತರಗತಿಯ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕದಿಂದ ನಿಮಗೆ ಮತ್ತೊಂದು ಹೊಸ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತಾವೆಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಾ? ಓದಕತ್ತಿದ್ದೀರಾ? ಹಾಗೆ ಮಕ್ಕಳೇ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿದಿನ ನಾವು ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರತಿದಿನ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು, ತಂದೆ ತಾಯಿಯ ಗೌರವವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಹಿರಿಯರಿಗೆ ನಾವು ಗೌರವಿಸಬೇಕು. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದು ತಾವೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಕತ್ತೀರಂತ ನಾವು ತಿಳಿದೀವಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆ ನಾನು 8ನೇ ತರಗತಿಯ ಪಠ್ಯಕ್ರಮದಿಂದ 11 ಪಾಠಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿ ಇವತ್ತು 12ನೆಯ ಪಾಠವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾನು ನಿಮಗೆ ಕೆಲವು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತೀನಿ, ತಾವು उत्तरವನ್ನು ಹೇಳಿ. तो बच्चों मैं आपको एक प्रश्न पूछता हूँ, आप उस प्रश्न का उत्तर दीजिए. बच्चों, हमारा राष्ट्र ध्वज आपने देखा है? अच्छा, बहुत अच्छा. तो बताओ इस राष्ट्र ध्वज में कौन कौन से रंग हैं? तो पहला है ऊपर केसरिया, बहुत अच्छा, और दूसरा है सफेद, और तीसरा है हरा, और बीच में एक अशोक चक्र है जो नीला रंग का है. तो बच्चों आपने इसका सही उत्तर दिया. तो बच्चों मैं प्रश्न पूछता हूं, इसमें जो नीचे इस ध्वज में नीचे हिस्से पर कौन सा रंग है? हरा रंग. तो सही उत्तर कहा बच्चों. तो बच्चों हमें देखते हैं राजा महाराजा किस पर सवार होकर जाते थे? घोड़ा. बहुत सही उत्तर दिया. तो आज हम इसी विषय पर हरा घोड़ा यह पाठ अध्ययन करने जा रहे हैं. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಹಸಿರು ಕುದುರೆ ಈ ಪಾಠವನ್ನು ನಿಮಗೆ ಬೋಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠ ಬೋಧನೆ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತೀನಿ. ನೀವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಹಂಪಿ ನೋಡಿದ್ದೀರಾ? ಹಾಂ, ಸರಿ. ಹಾಗಾದರೆ ಯಾವ ರಾಜ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ? ವಿಜಯನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಅಂತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ದೇವರಾಯ. ಹಾಗಾದರೆ ಕೃಷ್ಣ ದೇವರಾಯ ಅಲ್ಲಿ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡಿದ್ರು. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಕವಿ ಇದ್ದ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಕವಿ ಹೆಸರೇನು? ತೆನಾಲಿರಾಮ. ಬಹಳ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. बच्चों आपने बहुत सही उत्तर दिया. कृष्ण देवराय के दरबार में विजयनगर साम्राज्य में तेनालीराम कृष्ण देवराय के दरबार में एक अच्छा मंत्री और कवि था. तो इसी प्रकार हमारे भारतवर्ष में एक महान राजा गुजरे जिनको ग्रेट कहते हैं. बताओ कौन? अकबर. बहुत अच्छा. तो उन्हीं के आस्थान में, अकबर के आस्थान में एक महान कवि और नवरत्नों में एक माने जाने वाले बीरबल. तो आज हम अकबर और बीरबल की एक छोटी सी घटनाओं को आज हम जानने के लिए जा रहे हैं. तो उसमें किस प्रकार इन दोनों के अंदर एक बहुत सी हंसी मजाक और प्रश्नों के सटीक उत्तर मिलते थे यहाँ पर बीरबल से, इसीलिए अकबर उन पर प्रसन्न रहते थे. ऐसे महाराजा थे कि उनके घर में, उनके आस्थान में
बहुत से नवरत्न थे, उन नवरत्नों में एक बीरबल था। तो आज उन्हीं के बारे में आज हम जानकारी प्राप्त करेंगे बच्चों। तो उससे पहले मैं पाठ करने से पहले आपको यहाँ पर इस पाठ का आशय बताऊंगा बच्चों। इस पाठ का आशय क्या है? हरा घोड़ा ಈ ಪಾಠದ आशय ಏನಿದೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ। बच्चे बीरबल की चतुराई का परिचय प्राप्त करते हैं। ಹಾಗಾದರೆ ಈ ಪಾಠದ ಆಶಯ ಇದೆ, ಮಕ್ಕಳು ಬೀರ್ಬಲನ ಚತುರಾಯಿ ಅಂದರೆ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ, ಚಾತುರ್ಯ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬೀರ್ಬಲಲ್ಲಿ ಚಾತುರ್ಯ ಇತ್ತು, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ಮಹಾರಾಜ ಅಕ್ಬರನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ತಕ್ಕಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು, ಅಂತಹ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಲಿ ಅಂತ ಈ ಪಾಠವನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। हाँ तो बच्चों यह पाठ संकलित है। तो यहाँ पर संकलित का अर्थ होता है किसी एक समाचार पत्र में या किसी लिखी हुई किताबों में से एक घटनाओं को लेकर वह लिखा जाता है, उसे हम संकलित कहते हैं। तो बच्चों यहाँ पर आज हम हरा घोड़ा पाठ को मैं ध्यानपूर्वक स्पष्ट रूप से पढ़ता हूँ, आप ध्यान से सुनिएगा। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾನು ಹಿಂದಿ ಪಾಠವನ್ನು ಓದುತ್ತೇನೆ, ತಾವು ಗಮನಿಟ್ಟು ಕೇಳಿ। ऐसे ही आप भी पढ़ने का प्रयास करें। एक दिन बादशाह अकबर घोड़े पर शाही बाग में घूमने गए। उनके साथ मंत्री बीरबल थे। चारों को हरे भरे वृक्ष और हरी हरी घास देखकर अकबर बहुत खुश हुए। उन्हें लगा कि बगीचे में सैर करने के लिए घोड़ा भी हरे रंग का ही होना चाहिए। उन्होंने बीरबल से कहा, बीरबल, मुझे हरे रंग का घोड़ा चाहिए, तुम मुझे 7 दिन में हरे रंग का घोड़ा ला दो। यदि तुम हरे रंग का घोड़ा न ला सके तो हमें अपनी शक्ल मत दिखाओ। अकबर और बीरबल दोनों को यह मालूम था कि हरे रंग का घोड़ा तो होता ही नहीं है, लेकिन अकबर को बीरबल की परीक्षा लेनी थी। दरअसल इस प्रकार के अटपटे सवाल करके बीरबल अपनी हार स्वीकार कर ली और कहे, जहां बना मैं हार गया। मगर बीरबल भी अपने जैसे एक ही थे। बीरबल हर सवाल का सटीक उत्तर देते थे कि बादशाह अकबर को मुंह की खानी पड़ती थी। बीरबल हरे रंग के घोड़े की खोज के बाद बहाने 7 दिन तक इधर उधर घूमते रहे। 8वें दिन वे दरबार में हाजिर हुए और बादशाह से बोले, जहां बना मुझे हरे रंग का घोड़ा मिल गया है। बादशाह को आश्चर्य हुआ। उन्होंने कहा, जल्दी बताओ, कहां है यह घोड़ा? बीरबल ने कहा, जहां बना घोड़ा तो आपको मिल जाएगा। मैंने बड़ी मुश्किल से उसे खोजा है, मगर उसके मालिक के 2 शर्तें रखी है। उसके मालिक ने 2 शर्तें रखी हैं। बादशाह ने कहा, क्या शर्तें हैं? पहली शर्त तो यह है कि घोड़ा लेने के लिए आपको स्वयं जाना चाहिए। यह तो बड़ी आसान शर्त है। दूसरी शर्त क्या है? बादशाह ने कहा। बीरबल कहते हैं, घोड़ा खास रंग का है, इसलिए उसे लाने का दिन भी खास ही होना। उसका मालिक कहता है कि
सप्ताह के 7 दिनों के अलावा किसी भी दिन आकर उसे ले जाओ। अकबर इसका मतलब समझ नहीं पाए। वे बीरबल का मुंह देखते रहे। बीरबल ने हंसते हुए कहा, जहांपना, हरे रंग का घोड़ा लाना है हो तो उसकी शर्तें भी माननी पड़ेगी। तब अकबर को मालूम हो गया कि उन्होंने बीरबल को उल्लू बनाना चाहता था, लेकिन अब वे खुद उसके जाल में फंस गए थे। अकबर खिलखिलाकर हंस पड़े। बीरबल की चतुराई से वे खुश हुए, समझ गए कि बीरबल को मूर्ख बनाना सरल नहीं। तो बच्चों, आप इस पाठ को सुनाना। तो मैं इस पाठ के द्वारा आने वाले कठिन शब्दों को अर्थात नए शब्दों को बताऊंगा। आप उन शब्दों को लिख लीजिएगा। जब भी आप पाठ सुनते हैं या पढ़ते हैं या देख रहे हों तो इन शब्दों को ध्यान में रखकर पढ़ेंगे तो आपको पाठ सरल होगा, पढ़ना आसान होगा और पाठ आपको समझ में आ जाएगा। तो देखिए बच्चों, नए शब्द हैं इस पाठ के। बादशाह, सम्राट, चक्रवर्ती। शाही बाग, बादशाहों का उद्यानवन, राजमहाराजा उद्यानवन। अटपटा, टेढ़ा मेढ़ा, असंगत। भ्रमण, घूमना, ತಿರುಗಾಡುವುದು, ಸಂಚರಿಸುವುದು, ಸಂಚಾರ ಮಾಡುವುದು. ಸಟಿಕ್, ಸಹಿ, ಸರಿಯಾದ. मुश्किल, कठिन. खोज, तलाश. मुंह की खान, बुरी तरह हारना. उल्लू बनाना, मूर्ख बनाना. जाल में फंसाना, वश में करना। तो बच्चों, आपने इन शब्दों को देखा ना। बच्चों, इन शब्दों को आप अपने घर पर होते हुए इन शब्दों को वाक्य में भी प्रयोग कीजिए, वाक्य में बनाने का प्रयास कीजिए। तो मैं यहाँ पर 2 शब्दों पर आपको वाक्य बनाकर दिखाऊंगा, तो अन्य शब्दों को लेकर आप वाक्य बनाने का प्रयास कीजिए। तो यहाँ पर बादशाह, अकबर बादशाह उद्यानवन में घूमने जाते थे। अकबर बादशाह उद्यानवन में घूमने जाते थे। इस प्रकार एक वाक्य बनाया मैंने। और दूसरा शब्द अटपटा, अटपटा। बादशाह अकबर बीरबल से अटपटे प्रश्न पूछते थे। अटपटा, बादशाह अकबर बीरबल से अटपटे प्रश्न पूछते थे। तो इस प्रकार आप मैं पाठ करूंगा, पाठ के द्वारा आने वाले वाक्यों को देखिए और आप उन शब्दों को वाक्य में प्रयोग करके अपने शिक्षक को बताइएगा। तो बच्चों, मैं इस पाठ को विवरण के साथ बताऊंगा, आप ध्यानपूर्वक सुनिएगा। इसके बाद मैं फिर इस पाठ के प्रश्न पूछूंगा, आप उत्तर देने का प्रयास कीजिएगा। सुनिए। एक दिन बादशाह अकबर घोड़े पर शाही बाग में घूमने गए। ಒಂದು ದಿನ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ತನ್ನ ಶಾಹಿ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ भ्रमण ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟರು। उनके साथ मंत्री बीरबल थे। ಅವರ ಜೊತೆಗೆ ಅವರ ಮಂತ್ರಿ बीरबल ಅವರು ಇದ್ದರು। चारों ओर हरे भरे वृक्ष और हरी हरी घास देखकर अकबर बहुत खुश हुए। ಆ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಸುತ್ತಲೂ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾದಂತಹ ಮರಗಳು ಮತ್ತು ಬಹಳ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾದಂತಹ ಹುಲ್ಲು ಆ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿತ್ತು। ಹೀಗಾಗಿ ಆ ಉದ್ಯಾನವನ ತುಂಬ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾಗಿ
ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಾ ಇತ್ತು. ಇದರಿಂದ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ತುಂಬ ಸಂತುಷ್ಟರಾದರು. उन्हें लगा कि बगीचे में सैर करने के लिए घोड़ा भी हरे रंग का ही होना चाहिए. ಆ ಹಚ್ಚು ಹಸಿರ ಉದ್ಯಾನವನ ನೋಡಿ ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹರ ಮನದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಉದ್ಭವ ಆಯಿತು. ಏನಂದರೆ, ಈ ಒಂದು ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ನಾವು ಸುತ್ತಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಕುದುರೆನೂ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾದಂತಹ ಕುದುರೆನೇ ಬೇಕು ಅಂತ ಏನು ಮಾಡಿದರು, ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹ ಬಯಸಿದರು. ಉನ್ಹೋನೆ ಬೀರ್ಬಲ್ ಸೆ ಕಹಾ, ಆಗ ಅವರು ಬೀರ್ಬಲ್ನಿಗೆ ಹೇಳಿದರು, ಬೀರ್ಬಲ್ ಮುझे ಹರೇ ರಂಗ ಕಾ ಘೋಡಾ ಚಾಹಿಯೇ. ಬೀರ್ಬಲ್, ನನಗೆ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾದಂತಹ ಒಂದು ಕುದುರೆ ಬೇಕು. ತುಮ್ ಮುझे 7 दिन में ಹರೇ ರಂಗ ಕಾ ಘೋಡಾ ಲಾ ದೋ. ನೀವು ನನಗೆ 7 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹಸಿರು ಕುದುರೆ ತರಬೇಕು ಅಂತ ಮಹಾರಾಜ ಅಕ್ಬರ್ ಆದೇಶ ಮಾಡಿದರು. यदि तुम हरे रंग का घोड़ा न ला सके तो हमें अपनी शक्ल मत दिखाओ. ಶಕಲ್ ಅಂದರೆ ಮುಖ. ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ಆ ಹಸಿರು ಕುದುರೆ ತರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಮುಖವನ್ನು ನನಗೆ ತೋರಿಸಬೇಡ. अकबर और बीरबल दोनों को यह मालूम था कि हरे रंग का घोड़ा तो होता ही नहीं है. ಆದರೆ ಅಕ್ಬರ್ ಮತ್ತು ಬೀರ್ಬಲ್ ಇಬ್ಬರಿಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಹಸಿರು ಕುದುರೆ ಇಲ್ಲ, ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಇರುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು. ತಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಇದೆ ಅಂತ? ಇಲ್ಲ ತಾನೇ. ಹಾಗಾದರೆ ಬೀರ್ಬಲ್ ಮತ್ತು ಅಕ್ಬರ್ ಇಬ್ಬರಿಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಆದರೂ ಮಹಾರಾಜ ಅಕ್ಬರ್ ಏನು ಮಾಡಿದರು, ಅವರು ಆದೇಶ ಮಾಡಿಬಿಡರು. ಯಾಕಂದರೆ ಬೀರ್ಬಲ್ ಕಡೆಗೆ ತುಂಬ ಚಾತುರ್ಯ ಇದೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡೋನು ಅಂತ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ಬೀರ್ಬಲ್ಗೆ ಹೇಳಿದರು. लेकिन अकबर को बीरबल की परीक्षा लेनी थी. ಆದರೆ ಅಕ್ಬರ್ನಿಗೆ ಬೀರ್ಬಲನ ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆ ತಗೋಬೇಕಾಗಿತ್ತು. ಬೀರ್ಬಲ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡೋಣ ಅಂತ. ಆವಾಗ दरअसल इस प्रकार के अटपटे सवाल करके वे चाहते थे कि बीरबल अपनी हार स्वीकार कर लें और कहें. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಉಲ್ಟಾ ಪಲ್ಟಾ ಪ್ರಶ್ನೆ, ಅಟ್ಪಟೆ ಕಷ್ಟವಾದಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡೋದು, ಬೀರ್ಬಲ್ನಿಗೆ ಕೇಳೋದು. ಆವಾಗ ಬೀರ್ಬಲ್ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಹುಡುಕ್ತಿದ್ರೆ ಅವನು ತಲೆ ಕೆಳಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹರ ಮುಂದೆ ಬಂದು ನಿಲ್ತಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ಇಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ಬೀರ್ಬಲ್ಗೆ ಕೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಬೀರ್ಬಲ್ ಅಷ್ಟು ಸುಲಭವಾಗಿ ಬಿಡ್ತಕ್ಕಂತಹ ಮಂತ್ರಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಅವರು ಭಾಳ ಜಾಣರಿದ್ದರು. ಅದಕ್ಕೆ ಇಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಅಕ್ಬರ್ ಬೀರ್ಬಲ್ ಕೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ಬೀರ್ಬಲ್ ಕೊಡುತ್ತಿದ್ದರು. ಜಹಾಪನ ಮೈ ಹಾರ್ ಗಯಾ, ಅವ್ರು ಬಂದು ಹೇಳಬೇಕು, ಬೀರ್ಬಲ್ ಮಹಾರಾಜರೇ ನಾನು ಸೋತ್ಬಿಟ್ಟೆ, ಎಲ್ಲಿನೂ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಬಂದು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ಬೀರ್ಬಲ್ಗೆ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ತಿದ್ರು. ಮುಂದೇನಾಗಿತ್ತು ಮಗರ್ ಬೀರ್ಬಲ್ ಬಿ ಅಪನೆ ಜೈಸಾ ಏಕ್ ಹಿ ಥೇ. ಇಲ್ಲಿ ಬೀರ್ಬಲ್ ಹೆಂಗಿದ್ರು, ಭಾಳ ಚಾತುರ್ಯಲ್ಲಿದ್ದರು, ಭಾಳ ಜಾಣರಿದ್ರು. ಯಾಕಂದರೆ ಆ ಅಕ್ಬರ್ನ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನವರತ್ನಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಅಷ್ಟೇ ಬುದ್ಧಿವಂತರು, ಯಾರೂ ಸೋತರು ಇವರು ಸೋತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಜ್ಞಾನಿಯಾಗಿದ್ದರು. ಬೀರ್ಬಲ್ ಹರ್ ಸವಾಲ್ ಕಾ ಸಟಿಕ್ ಉತ್ತರ ದೇತೆ ಥೇ. ಆದರೆ ಬೀರ್ಬಲ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡುತ್ತಿದ್ದರು. ಸಟಿಕ್ ಅರ್ಥ है सही. बादशाह अकबर को मुंह की खानी पड़ती थी. तो बीरबल सही उत्तर जब देते थे तो बादशाह को यहाँ पर अवमानित होना पड़ता था, क्योंकि यहाँ पर मुंह की खानी, देखो बुरी तरह हारना ಅಂದರೆ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ನಿಗೆ ಏನಾಕಿತ್ತು, ಸೋಲನ್ನ ಒಪ್ಪಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಅವಮಾನವಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಬೀರ್ಬಲ ಎಲ್ಲೇನೂ ಸೋಲುವುದೇ ಇಲ್ಲಲ್ವಾ, ಇವನು ಭಾಳ ಬುದ್ಧಿವಂತ ಜಾಣ ಮಂತ್ರಿ, ಅಷ್ಟೇ ಜಾಣ ಕವಿ. ಹೀಗಾಗಿ
ಅವರೇನು ಮಾಡಿದ್ರು, ಬೀರ್ಬಲನ್ನ ಸೋಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. बीरबल हरे रंग के घोड़े की खोज के बहाने 7 दिन तक इधर उधर घूमते रहे. ಅಲ್ಲಿಂದ ಬೀರ್ಬಲ್ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಕುದುರೆಯನ್ನು ಹುಡುಕ್ಲಿಕ್ಕಂತ ಆಸ್ಥಾನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆಗೆ ಸಂಚಾರ ಮಾಡಾಕತ್ತರು. 8ನೇ ದಿನ ವೇ ದರ್ಬಾರ್ ಮೇ ಹಾಜಿರ್ ಹುए. 8 ದಿನಗಳಾದ ಮೇಲೆ ಬೀರ್ಬಲ್ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಅವರ ಆಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಮರಳಿ ಬಂದರು. और बादशाह से बोले, ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ನಿಗೆ ಹೇಳಿದರು, ಜಹಾಂಪನ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅಭಿಭಾವಕ ಚಿಹ್ನ, ಒಂದು ಕೋಲ್ ಬಂದು ಕೆಳಗೆ ಒಂದು ಚುಕ್ಕಿ ಬಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಅಭಿಭಾವಕ ಚಿಹ್ನ कहते हैं बच्चों, ध्यान रखिए. तो मुझे हरी रंग का घोड़ा मिल गया है. ಬೀರ್ಬಲ್ ಬಂದು ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಹಾರಾಜರೇ ನನಗೆ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಸಿಕ್ತು ಅಂತ. ಬಾದಶಾಹ ಕೋ ಆಶ್ಚರ್ಯ ಹುआ. ಬಾದಶಾಹನಿಗೆ ತುಂಬ ಆಶ್ಚರ್ಯವಾಯಿತು. उन्होंने कहा, ಆವಾಗ ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜಲ್ದಿ ಬತಾओ ಕहाँ है हरा घोड़ा. ಅಯ್ಯೋ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಸಿಕ್ತಾ, ಬೇಗ ತೋರಿಸು, ಎಲ್ಲಿದೆ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬೀರ್ಬಲ್ನಿ ಕहा, ಆವಾಗ ಬೀರ್ಬಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜಹಾಂಪನ घोड़ा तो आपको मिल जाएगा. ಮಹಾರಾಜರೇ ನಿಮಗೆ ಕುದುರೆ ಸಿಗುತ್ತೆ. मैंने बड़ी मुश्किल से उसे खोजा है. खोजना ಶೋಧನೆ ಮಾಡುವುದು, ಹುಡುಕಾಡುವುದು, ಸರ್ಚ್ ಮಾಡುವುದು. तो यहाँ पर बीरबल बड़ी मुश्किल से हरे घोड़े को खोजा है. ಮಹಾರಾಜರೇ ನಾನು ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ಈ ಕುದುರೆಯನ್ನು ಹುಡುಕಿದ್ದೇನೆ. मगर उसके मालिक ने 2 शर्तें रखी हैं. शर्त ಇಲ್ಲಿ ಷರತ್ತುಗಳು ಅಂದರೆ ಬೇಡಿಕೆಗಳು. ಇಲ್ಲಿ ಹಸಿರು ಕುದುರೆ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಆದರೆ ಆ ಕುದುರೆ ಮಾಲೀಕ 2 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಬಾದಶಾಹನೇ ಕಹಾ, ಅವಾಗ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಯಾ ಶರ್ತೆ ಹೈ, ಏನು ಅವರ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ಅವಾಗ पहली शर्त तो यह है कि घोड़ा लेने के लिए आपको स्वयं जाना चाहिए. ಅವರ ಮೊದಲನೆಯ ಬೇಡಿಕೆ ಇದು ಇದೆ, ಕುದುರೆ ತರಕ್ಕೆ ಸ್ವಯಂ ಅರ್ಥಾತ್ ಸ್ವತಃ ತಾವೇ ಬರಬೇಕು ಅಂತ ಆ ಕುದುರೆ ಮಾಲೀಕನ 1ನೆಯ ಬೇಡಿಕೆ. ಅವಾಗ घोड़ा खास रंग का है इसलिए उसे लाने का दिन भी खास ही होना. ಅವಾಗ ಬಾದಶಾಹ ಕೇಳ್ತಾರೆ, 2ನೇ ಶರ್ತ್ ಏನಿದಪ್ಪ ಅಂತ. 2ನೇ ಶರ್ತ್ ಏನಂದ್ರೆ, ಮಹಾರಾಜರೇ ಕುದುರೆ ವಿಶೇಷ ಬಣ್ಣದ್ದಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಆ ಕುದುರೆ ತರಬೇಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ದಿನಾನೇ ಬೇಕು ಅಂತಾರೆ. ಅವಾಗ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ನಿಗೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಬೇಗ ಉತ್ತರ ಒಳಕೋದಿಲ್ಲ. ಅವಾಗ उसका मालिक कहता है कि सप्ताह के 7 दिन के अलावा किसी भी दिन आकर उसे ले जाओ. ನೋಡಿ, ಆ ಕುದುರೆ ಮಾಲೀಕನ ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ ಅಂದರೆ, ವಾರಕ್ಕೆ 7 ದಿನಗಳು ಮಾತ್ರ ಇದ್ದಾವೆ, ಅದಕ್ಕೆ ಈ 7 ದಿನಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೊಸ ಬೇರೆ ದಿನಕ್ಕೆ ಅಥವಾ ದಿವಸ ನಾವು ಆ ಕುದುರೆಯನ್ನು ಹೋಗಿ ತರಬೇಕಂತ ಆ ಮಾಲೀಕನ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ವಾರಕ್ಕೆ 7 दिन, तो सप्ताह के 7 दिन होते हैं. कौन कौन से बताइए? पीर, मंगल, चारशुम्बा, जुमेरात, जुम्मा, शनिचर, हफ्ता, इतवार. तो इस प्रकार हमें शनिचर और इतवार या भानुवार इस तरह कहते हैं बच्चों. हागर मಕ್ಕಳೇ, ಸೋಮವಾರ, ಮಂಗಳವಾರ, ಬುಧವಾರ, ಗುರುವಾರ, ಶುಕ್ರವಾರ, ಶನಿವಾರ, ಭಾನುವಾರ, ಅದಕ್ಕೆ 7 ದಿನಗಳಾದವು. ಆದರೆ ಮಾಲೀಕನ ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ, ಈ 7 ದಿನಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೊಸ ದಿನದಿಂದನೇ ಆ ಕುದುರೆಯನ್ನು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಆ ಕುದುರೆ ಮಾಲೀಕನ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬೀರ್ಬಲ್ ತನ್ನ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯಿಂದ ಮಹಾರಾಜ ಅಕ್ಬರನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ನೋಡಿ ಅಕ್ಬರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, अकबर इसका मतलब समझ नहीं पाए, वे बीरबल का मुंह देखते रह गए. ಇದರ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ,
ಬೀರ್ಬಲ್ ಅಕ್ಬರ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಬೀರ್ಬಲನ ಮುಖ ಅರ್ಥಾತ್ ಮುಖವನ್ನ ನೋಡ್ತಾನೆ ಇದ್ರು. ಬೀರ್ಬಲ್ನೇ ಹಸ್ತೇವೆ ಕಹ, ಅವಾಗ ಬೀರ್ಬಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನಗನಗ್ತಾ, ಜಹಾಪನಾ हरे रंग का घोड़ा लाना हो तो उसकी शर्तें भी माननी पड़ेगी. ಮಹಾರಾಜರೇ, ನೀವು ಹಸಿರು ಕುದುರೆ ತರಬೇಕಂದ್ರೆ ಆ ಕುದುರೆ ಮಾಲೀಕನ ಬೇಡಿಕೆನೂ ನೀವು ಕೇಳಲೇಬೇಕು ಅಂತ ಬೀರ್ಬಲ್ ಅಕ್ಬರ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಬೀರ್ಬಲ್ನೇ ಹಸ್ತೆ अವಾಗ तब अकबर को मालूम हो गया कि उन्होंने बीरबल को उल्लू बनाना चाहता था, लेकिन अब वे खुद उसके जाल में फंस गए थे. ಹಾಗಾದ್ರೆ ಅಕ್ಬರ್ ಬೀರ್ಬಲನಿಗೆ ಮೂರ್ಖ ಮಾಡಬೇಕಂತ ಬಯಸ್ತಿದ್ರು, ಆದರೆ ಅವರು ಹಾಕಿದ್ದ ಬಲೆಯಲ್ಲಿ ಅವರೇ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಏನಾಗತ್ತಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಬರ್ ಮತ್ತು ಬೀರ್ಬಲ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ತಕ್ಕಂತಹ ಉತ್ತರ ಬೀರ್ಬಲ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಿತ್ತು ಅಂತಕ್ಕಂತಹ ನಾವು ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಹೌದ್ ತಾನೇ? ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ ಕೊನೆಯ ಪಂಕ್ತಿ ಒಳಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಕ್ಬರ್ ಖಿಲ್ಖಿಲಾಕರ್ ಹಸ್ಪಡೆ. ಇದನ್ನು ಕೇಳಿ ಅಕ್ಬರ್ ತುಂಬಾ ನಗ್ತು. ಬೀರ್ಬಲ್ ಕಿ ಚತುರಾಯಿ ಸೇವೆ ಖುಷ್ವೆ. ಬೀರ್ಬಲನ ಚಾತುರ್ಯದಿಂದ, ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯಿಂದ ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹ ತುಂಬಾ ಸಂತುಷ್ಟರಾದರು. समझ गए कि बीरबल को मूर्ख बनाना सरल नहीं है. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಇವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು, ಬೀರ್ಬಲನಿಗೆ ಅಷ್ಟು ಸರಳವಾಗಿ ಮೂರ್ಖನನ್ನಾಗಿ ಮಾಡುವುದು ಅಷ್ಟು ಸುಲಭವಿಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, हरा घोड़ा ಈ ಪಾಠ ನಿಮಗೆ ತಿಳಿತಾ? तो बच्चों, ये पाठ आपको ठीक से समझ में आ गया ना? तो हरा घोड़ा कैसा होता है, आप भी ऐसे प्रश्नों को बनाइए और ऐसे ही प्रश्नों के जटिल प्रश्नों को सही तरीके से आप उत्तर भी देने का यहाँ पर नए नए तंत्रों को ढूंढिए. ऐसे ही उत्तर उनके लिए ढूंढना चाहिए. ये बहुत से मेरे बच्चों, तो यहाँ पर ऐसे ऐसे कथाओं को हमें पढ़ना है, जैसे तेनालीराम के कहानियाँ और उनकी चतुराइयों की कहानियाँ हमें पढ़ना चाहिए. और इसी तरह बीरबल और अकबर की कहानियों को भी हमें पढ़ना चाहिए. इनकी बहुत से पुस्तकें मिलती हैं, इनकी चतुराइयों की. तो ऐसी पुस्तकें पढ़कर हमें अपने जीवन में चतुर बनना चाहिए. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಇಂತಹ ಕಥೆಗಳನ್ನು ಓದಿ ನಾವು ಬಹಳ ಬುದ್ಧಿವಂತರಾಗಬೇಕು, ಚತುರರಾಗಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲೇನೋ ಯಾವುದೇ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಬಂದಿದ್ದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ಹುಡುಕುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಹೊರತಾಗಿ ನಾವಲ್ಲೇ ಸೋಲನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಬಾರದು. तो यहाँ पर हमें जो बीरबल को अकबर बादशाह जिस तरह प्रश्न दिए वे हारे नहीं, उनके प्रश्न को सही उत्तर ढूंढने का प्रयास किया. तो बच्चों, आप भी ऐसे बने, इन जैसे बीरबल हैं ऐसे ही आप भी चतुर बने. तो बच्चों, मैं इस पाठ के द्वारा आने वाले कुछ आपको विलोम शब्द यहाँ पर पूछता हूँ. आप उन विलोम शब्दों को उत्तर देने का प्रयास कीजिएगा. बच्चों, मैं यहाँ पर उन प्रश्नों को भी यहाँ पर लिखता हूँ, आप उनको लिख लीजिएगा. तो यहाँ पर मैं लिखूंगा, तो देखिए. तो पाठ तो समझ में आ गया है बच्चों? आप सबको ಪಾಠ ಸಮझ में आ गया? ನಿಮಗೆ ಪಾಠ ತಿಳಿತಲ್ಲ? ಹಾಗಾದರೆ ಈಗ ನಾನು ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಅವುಗಳ ಉತ್ತರವನ್ನು ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. ವಿಲೋಮ ಶಬ್ದ. पहला प्रश्न है दिन. दूसरा प्रश्न है बहुत. तीसरा है हार. चौथा है बड़ा. तो बच्चों, विलोम शब्द किसे कहते हैं? जो शब्द होता है उसका उल्टा अर्थ बताता है, उसे हम विलोम शब्द
कहते हैं। ಉಲ್ಟೆ अर्थ वाले शब्दों को हम विलोप कहते हैं। विरुद्ध, ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪದ ವಿರುದ್ಧ ಅನಿಸುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು विलोप शब्द ಅಂತೀವಿ। जैसे भूमि है उसका विलोप शब्द क्या होता है? आकाश। जैसे दिन है तो यहाँ पर रात, दिन रात। बहुत, बहुत यहाँ पर कम, बहुत कम, यहाँ पर बहुत अथवा बहुत कहते हैं ज्यादा, ज्यादा भी बहुत कम। हार, जीत, हार आता है यहाँ पर सोलू, जीत गेलू, जीत। इसी प्रकार बड़ा, छोटा, बड़ा छोटा, बड़ा ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡದು, छोटा ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕದು। तो बच्चों आप इन शब्दों को लिख लीजिएगा। अगर ಮಕ್ಕಳೇ ಈ ಶಬ್ದಗಳನ್ನ ತಾವು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। ನೋಡಿದ್ರಾ? सही। ಈಗ ನಾವು अब हम इस पाठ के कुछ प्रश्नों को मैं पूछूंगा, आप उन प्रश्नों के उत्तर देने का प्रयास कीजिए। तो यहां पर पहला प्रश्न है, अकबर घूमने कहां गए थे? अकबर घूमने कहां गए थे? अकबर घूमने कहां गए थे? कौन बताओगे? तुम बताओ। अकबर उद्यानवन में घूमने के लिए गए थे। बहुत सही उत्तर आपने बताया। दूसरा प्रश्न है, अकबर क्यों खुश हुए? अकबर क्यों खुश हुए? अकबर हरा भरा बगीचा देखकर खुश हुए। बहुत सही उत्तर कहा आपने। तीसरा प्रश्न है, अकबर ने बीरबल को क्या लाने के लिए कहा? अकबर ने बीरबल को क्या लाने के लिए कहा? कौन बताओगे? तुम बताओगे। अच्छा बताओ। अकबर ने बीरबल को हरा घोड़ा लाने के लिए कहा। तो बच्चों आपने बहुत सही सही उत्तर आपने दिया। तो बच्चों मैं इस पाठ को आपको समाप्त कर चुका हूं। अब आप इस पाठ के अभ्यास प्रश्नों को पूरी तरह ठीक से लिखकर अपने हिंदी शिक्षक से बताना। और बच्चों मैं गृह कार्य दूंगा, उन प्रश्नों को आप लिख लीजिएगा। कार्य पहला प्रश्न है, अकबर ने बीरबल से शाही बगीचे में, बीरबल से शाही बगीचे में घूमते समय क्या कहा? क्या कहा? दूसरा प्रश्न है, बीरबल ने अकबर से आठवें दिन क्या कहा? आठवें दिन क्या कहा? अच्छा बच्चों आपने गृह कार्य को लिख लीजिएगा। आप सब इन प्रश्नों को
लिख लीजिएगा। अच्छा लिख लिया आपने? अच्छा बच्चों, तो मैं अब आपसे विनती लेता हूँ। तो यहाँ तक हमारा पूरा पाठ समाप्त हो गया। फिर मैं आपको नए पाठ के साथ मिलूंगा। धन्यवाद।